कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना धरणातून 2100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पाणी पातळी वाढल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले। दरम्यान गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात 186 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हॅलो चेक पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाली। नदी नाल्यांना पूर आलाय तर सूर्य प्रकल्पातील धामणी धरण 84% भरलंय। धरणाचे 5 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती बाजारपेठ परिसरात पाणी साचलं। पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या दुकानातही पाणी शिरलं। दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम दाखल झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। भिवंडी शहरातील नाले सफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला। वाशिमसह रिसोड, मालेगाव तसंच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला। पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। दरम्यान सलग पाऊस पडल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 75% क्षमतेनं भरलं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। दरम्यान धरणाच्या सांडव्यातून 1600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड यासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यामुळे दरड कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाने पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातली, तरीही या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धबधब्यावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या चांबोली धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे परिसरातील धबधबे कोसळू लागलेत। त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांवर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज। एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे मात्र आर्थिक अडचणींमुळे 12वीत प्रवेश घेता आला नाही। वडिलांनी काही दिवस थांबण्यास सांगितलेलं होतं, पण त्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। वर्धा जिल्ह्यातील लोण सावळी इथे घटना घडली। सोनिया उईके या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आर्थिक अडचणीमुळे ऍडमिशन न घेता आल्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे। आणि आता सुपरफास्ट 100। मनसेच्या खळखट्याची तुलना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांशी करत आशिष शेलारांनी मनसे कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आणि यावरनं विरोधकांनीही सडेतोड उत्तर दिलंय। नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना आधी शोधा अशी टीका विरोधकांनी केली। मुंबईत मराठी द्वेष्टांची फौज मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। मराठी बोलणार नाही, मुंबई बाहेर काढून दाखवा असं म्हणत भोजपुरी अभिनेता निरुवा आणि उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्यानं जिल्ह्याचा विकास खुंटल्याचं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। तसंच जिल्ह्यात एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रीपद दिलं। तेच काम देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन केल्याचा हल्लाबोलही आमदार महेंद्र थोरवे यांनी केला। लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं। सिल्लोडमध्ये आषाढी निमित्तच्या सोहळ्यात सत्तारांनी सीएम डीसीएमना कृषी कर्जमाफीची आठवण करून दिली। पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर। आषाढी एकादशीच्या निमित्तानं बच्चू कडूंनी विठ्ठलाच्या चरणी साकडं घातलं। जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार असंही बच्चू कडू म्हणाले।
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंबाबत वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांचा उभाटा नेत्या जयश्री शेळके यांनी समाचार घेतला. संजय गायकवाड यांनी माफी मागावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं बंद करा असंही त्यांनी ठणकावलं. मराठीच्या मुद्द्यांवरून मुंबईत 2 दशकानंतर 2 भाऊ एकत्र आले. अशाच पद्धतीने चंद्रपुरात काँग्रेसचे दुरावलेले बहीण भाऊ एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शहराचा दौरा करत एकत्र दर्शन घेतलं. आपल्या ठेवायची झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा शब्दात मनसे नेते गजानन काळे यांनी भाजपवर टीका केली. सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा केलेल्यांना पक्षात घेताना आशिष शेलार आणि भाजपचा सत्तेचा नसतो का असा खोचक टोला गजानन काळेंनी लगावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रशिया, युक्रेन आणि इस्रायल इराण युद्धांचा उल्लेख करत महासत्ता असलेले देश हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना समन्वय, सौहार्द आणि प्रेम आणि शांतीचा मार्ग भारतासारखा देश दाखवू शकतो असं नितीन गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये बियॉन्ड बॉर्डर्स या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पंढरपूरमधील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेकवारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या AI प्रकल्पांचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. पुणे शहरात महिला सुरक्षित नसल्याचं खोटं नरेटिव्ह पसरवण्यात येतंय. दरम्यान खोटी अफवा पसरवणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. बदलापुरातील सानेवडी भागात असलेल्या विठ्ठल मंदिरातील वीज पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित करण्यात आला. त्यामुळे भाविकांवर अंधारातच दर्शन घेण्याची वेळ आली. त्यामुळे भाविकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. पुण्यातील कॉलेजमध्ये पुन्हा राडा झाला. कोयते हातोड्याने मारहाण करत विद्यार्थ्यांनी राडा घातला. पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये ही घटना घडली. यामध्ये 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्समधील पाणी काढण्याचे पंप बंद पडल्यामुळे परिसराला नदीचं स्वरूप आलं. पंप बंद असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. याबाबत वारंवार तक्रार देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका बेर्डे यांनी प्रशासनाविरोधात सवाल उपस्थित केले. पुणे जिल्ह्यातील कोंढव्यात 15 लाखांचं तर बिवबेवाडीत 11 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं. भिवंडी शहरात मोहरम सण साजरा करण्यात आला. शहरातील अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये ताजिया सजवण्यात आले. शहरातील शांतीनगर, गैबीनगर या भागातून ताजिया आलम पंजा यांची मिरवणूक काढण्यात आली. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट धोकादायक बनलाय. रघुवीर घाटातील मुख्य मार्गालगत भूस्खलन झालं. अर्धा रस्ता खचून दरीत कोसळला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईतील सर्वच गणेश मंडळांची लगबग पाहायला मिळते. खेतवाडीतील 12वी गल्ली खेतवाडीच्या गणराया या गणेशोत्सव मंडळात गणरायाचं पाद्यपूजन करण्यात आलं. अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावात संतापजनक प्रकार घडला. पोटफुगीचा विकार झालेल्या 10 दिवसांच्या लहान बाळावर अघोरी प्रकार करण्यात आले. गरम विळ्याने बाळाच्या पोटावर 39 चटके देण्यात आले आणि या प्रकरणी बाळाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बाळाच्या आजीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात मलेरियानं थैमान घातलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिदुर्गम गावांमध्ये मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडतात. आतापर्यंत जिल्ह्यात 3 रुग्णांचा मलेरियाने मृत्यू झाला असून कोरची ग्रामीण रुग्णालयात 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पंढरपुरात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. जळगावच्या खडका रोड रजा टॉवरपासून प्रमुख मार्गावरून मोहरम निमित्तानं मिरवणूक काढण्यात आली. शेकडो इराणी समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली आणि ज्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक देहूनगरीत येऊन विठू माऊली आणि तुकोबांचं दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या निमित्तानं हजारो फुलांचा वापर करून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मुंबईच्या बांद्र्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं फुलांची सजावट करण्यात आली. विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी काकड आरती झाली, त्यानंतर महापूजाही करण्यात आली.
जळगावमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळामधील विठ्ठल मंदिर संस्थानाकडून दरवर्षीप्रमाणे रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या उत्साहात रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या रथोत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे. या रथोत्सवात विठ्ठल पांडुरंगाची वेशभूषा तसंच देवीच्या वेशभूषेत असलेले सोंगड्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. जळगावच्या पिंपराळामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं रथयात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या 150 वर्षांपासून एकादशीला अशी रथयात्रा काढण्यात येते. जळगावातील पिंपराळा नगरीला प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखलं जातं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात सगळे पुणेकर पांडुरंगाच्या चरणी लीन होताना दिसले. दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. कर्जत शहरातील उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या 52 फूट उंचीच्या श्री विठ्ठल मूर्तीची आषाढी निमित्त पूजा पार पडली आणि यावेळी पारंपरिक वेशभूषेत भारूड आणि अभंग सादर करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवेही उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. ग्रामस्थांनी पायी दिंडी काढत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंत्री नितेश राणेही उपस्थित होते. वाशिमच्या संत गजानन महाराज संस्थानच्या विठ्ठल मंदिरासह जिल्ह्यातील इतर विठ्ठल मंदिरांमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. भाविकांना साबुदाणा उसळ आणि इतर फराळी पदार्थ दिले गेले. हिंगोलीच्या नरसी नामदेव इथं आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत नामदेव महाराजांच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. मात्र कयाधू नदीवर कडती आणि इतर गावांना जोडणाऱ्या पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत भाविकांना मंदिर गाठावं लागलं. नांदेडमधील अनेक शाळांमध्ये दिंडी काढण्यात आली. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी दिंडीचं गोल रिंगण पार पडलं. तसंच टाळ, मृदुंगाचा गजर आणि विठुरामाचा जयघोष करण्यात आला. दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. वारी दरम्यान पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना एका मुलीवर अत्याचार करण्यात आला होता आणि यातील 2 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चेन स्नॅचिंग प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी धीरज खडके या आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान मुलाच्या या कृत्यामुळे आणि पोलिसांनी चौकशीला बोलावून घेतल्याच्या मनस्तापातून आरोपीच्या वडिलांनी आत्महत्या केली. यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून खासगी ट्रॅव्हल्स कोसळली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 ते 40 प्रवासी होते. पंढरपूरवरून देवदर्शन करून परत येत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण इथे दुचाकीला पाठीमागून टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नींपैकी पतीचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी गंभीर जखमी झाली. धुळे जिल्ह्यातील गिधाडे परिसरात घराचं छत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर या महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.